सपा आमदार अबू आझमी यांच्या घरासमोर वंदे मातरम म्हणणार असल्याचं मोठं विधान मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलंय। असलम शेख, रईस खान आणि अमीन पटेल यांच्या घरासमोर सुद्धा वंदे मातरम म्हणावं असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। आपण स्वतः त्या ठिकाणी जाणार असल्याचं लोढा म्हणाले। ज्या लोकांनी वंदे मातरमला विरोध केला त्यांना हे उत्तर आहे असंही लोढांनी म्हटलंय। परत लोकांमध्ये इतका आक्रोश आहे की लोकांनी असा निश्चय केला आहे की अबू आझमीच्या घरासमोर सामूहिक वंदे मातरम होणार आहे। ज्याने याकूब मेमनने फांसी नको माफी देवा असा देशद्रोही आतंकवादीने ज्यांचं समर्थन केला होता असे काँग्रेसचे 3 आमदार असलम शेख, अमीन पटेल आणि रईस शेख पण आता ते आहेत तिथे भिवंडीमध्ये, त्यांचे घरासमोर पण लोकांनी वंदे मातरम करावा असा मी आवाहन करतो आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाणार आहे। तर लोढाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण ऐकलंय, त्यामुळे आता याच्यावर अबू आझमींची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। त्याचबरोबर असलम शेख असतील किंवा इतरही जे नेते ज्यांच्या घरासमोर वंदे मातरम म्हणणार असं लोढा म्हणतायत आणि लोकांनाही आवाहन करतायत, त्यावरून आता राजकारण तापणार असं दिसतंय। वंदे मातरमवरून राजकारण तापलेलं आहे। नागरिकांनी या नेत्यांच्या घरासमोर वंदे मातरम म्हणावं असं लोढा म्हणतायत। लोढा जे मंत्री आहेत आणि नेते आहेत भाजपचे, त्यांनी अबू आझमी यांच्या घरासमोर वंदे मातरम म्हणणार असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यावेळेला नेमकं कसं वातावरण असेल तेही बघावं लागणार आहे। दरम्यान शाळांमध्ये वंदे मातरम हे गायलं जाणार आहे। त्याच वेळेला अबू आझमी जे सपाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आपण वंदे मातरम म्हणणार असं लोढा म्हणतायत। त्यामुळे आता नेमकं कोणत्या दिवशी ते हे वंदे मातरम अबू आझमींच्या घरासमोर म्हणणार याकडे लक्ष आहे आणि या सगळ्यांवरून अबू आझमींची नेमकी काय प्रतिक्रिया असेल तेही बघावं लागेल। आणि याशिवाय काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्या घरासमोर सुद्धा वंदे मातरम म्हणा असं लोढांनी आवाहन केलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या घरासमोर सुद्धा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये रईस खान आहेत, अमीन पटेल आहेत, यांच्या घरासमोर सुद्धा जाणार असं लोढा म्हणतायत आणि नागरिकांनी त्यांच्या घरासमोर वंदे मातरम म्हणावं असं लोढा म्हणतायत। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये वंदे मातरमवरून राजकारण तापणार असं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत आणि रईस शेख हे त्यांच्यासोबत आहेत, रईस खान, त्यांच्याकडे आपण जाऊयात। प्रणाली, काय सांगाल? रईस खान यांच्या घरासमोर सुद्धा वंदे मातरम म्हणणार असं लोढा म्हणतायत, त्यांची काय प्रतिक्रिया यावर? समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण त्यांचं सुद्धा नाव त्या नावांमध्ये आहे जिथे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं की त्यांच्या घरी जाऊन वंदे मातरम म्हणणार। काय उत्तर आहे तुमच्याकडे मंगल प्रभात लोढा जे प्रस्ताव ठेवतायत एक प्रकारचा की तुमच्या घरी येऊन ते वंदे मातरम म्हणणार आहेत? लोधाजींचं स्वागत असेल, कारण ते माझ्या घरी आले पण नाहीत, तर लोधाजी या घरी या, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। वंदे मातरमचा विरोध नाही आहे, तुम्ही या वंदे मातरमचं गायन करा, त्याचाही विरोध नाही आहे। एक मूळ मुद्दा समजून घ्यायची गरज आहे की राज्य आणि देश आणि सरकार हे संविधान मध्ये जी जबाबदारी सर्वांना दिलेली त्याप्रमाणे चालणार आहे। आता नॅशनल अँथम जे आपलं आहे ते जनगणमन आहे। प्रत्येक भारतीयाला त्याचा सन्मान करणं, त्याचा गायन करणं, उभा राहणं हे जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकांची। आणि मला असं वाटत नाही की एकही भारतीय असं असेल ज्यांनी याचा विरोध केला असेल। वंदे मातरम जे आहे ते ऐच्छिक आहे, म्हणजे संविधानाने काही जबाबदारी आमच्यावर टाकलेली नाही आहे। तर लोधासाहेब असो किंवा जे लोक हे म्हणतात की तुम्हाला वंदे मातरमचा वाचन किंवा गायन करावंच लागेल, साहेब संविधानमध्ये बघा काय आहे आणि तुमची संविधानिक जबाबदारी काय आहे। लोधाजी घरी या, मी तुमचाच कलिग आहे आणि येऊन आमच्या घरामध्ये तुम्हाला चांगली चाय आम्ही पाचू हेच मी म्हणणार आहे। पण लोधाजी त्यापूर्वी या विषयावर नीट अभ्यास करून लोकांसमोर हे ठेवा की याची कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन काय आहे, सुप्रीम कोर्टचे काय जजमेंट्स आहेत। आणि आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत, महानगरपालिकाचे, ग्रामपंचायत स्तर इलेक्शन आहेत, याच वेळी तुम्हाला हे सगळं का करतं? लोकांनी तुम्हाला विचारू नाही की मुंबईच्या रोडांची काय हालत आहे, भिवंडीची रोडांची काय हालत आहे, शाळांची काय हालत आहे, आज स्वास्थ्य सेवांची काय हालत आहे,
हे प्रश्न लोकांनी विचारू नये, म्हणून हे डायव्हर्ट करण्यासाठी तुमचा डाव असेल. पण तर धन्यवाद प्रणाली. आपण बघितलेलं आहे रईस शेख म्हणतायत की जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरून लोकांचं ध्यान दुसरीकडे भटकवण्यासाठी हे सगळं केलं जाते. त्यामुळे आता याच्यावर लोढा नेमकं काय म्हणणार ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. मात्र